त्यांनी त्यातल्या काही काही गोष्टींचा वापर हा केस स्टडी म्हणून त्यांना शिक्षणासाठी घेतला. बरोबर. सो ज्यावेळेला मी ह्याचा विचार करतो, जर का आपल्या अनुभवांचा फायदा लोकांना होत असेल देन हम्म. वाय नॉट. राईट. ॲज अ हॉबी म्हणू किंवा ॲज अ पॅशन म्हणू मी थोडंफार करिअर काउन्सिलिंग करतो. मग ते शिपिंग ह्या विषयासाठी पण रिलेटेड असू शकतो किंवा इन जनरल करिअर काउन्सिलिंग करतो. आज मी कशात जास्त कॉन्सन्ट्रेट करतो की मुलांना सांगतो की तुमची आवड काय ती पहिली शोधा. बरोबर. आई वडिलांना वाटतं हो. की आपल्या मुलांनी आमच्या, आणि बऱ्याच घरांमध्ये होतं हे, आणि हे काउन्सिलिंग मला आई वडिलांना जास्त करायला लागतं बरोबर. की मला डॉक्टर व्हायचं होतं, मला इंजिनियर व्हायचं होतं किंवा काय वाटेल ते असेल, म्हणून माझ्या मुलाने ते व्हावं, माझी इच्छा त्यांनी पूर्ण करावी. अरे पण त्या मुलाचं आवड आहे का, ॲप्टिट्यूड आहे का, त्याची कपॅबिलिटी आहे का, ते बघा ना. बरोबर. आज AI वगैरे आल्यामुळे चांगले जे IT हे खूप मोठं काम समोर जायचं, त्याच्यावरती गदा आलेली आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग नवीन ह्याच्यामध्ये आपण सर्व्हायव्हलसाठी तुम्ही कुठचं करिअर शोधू शकता हो. हे बघा आधी. मी ह्या करिअरमध्ये का आलो, त्याला वेगळी कारणं होती. लहानपणापासून मी बोट बघितली होती. लहानपणापासून मला इंजिनिअरिंगची सुद्धा आवड होती, पण बोटीवर मी इंजिनिअरिंग नाही निवडलं. ज्यावेळी मी 12वी झालो, 12वी नंतर मी IIT मध्ये काही महिने काढलेले आहेत. हो. हे पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. बरोबर. आणि IIT मध्ये असताना त्यावेळेला माझे वडील हयात नव्हते. माझं सिम्पल कॅल्क्युलेशन होतं, IIT म्हणजे 5 वर्ष, जे मी शिपचं ट्रेनिंग घेतलं त्याला फक्त 11 महिने लागणार होते. 11 महिन्यानंतर मी माझं स्टायपेंड का होईना मी माझ्या पायावर उभा राहणार होतो. सो इट वॉज अ प्युअर अँड सिम्पल प्रिन्सिपल डिसिजन. आणि आज ज्यावेळी मी मागे वळून बघतो त्यावेळी मला त्याचा अभिमान वाटतो. बरोबर आहे. मला बरंच जण, अरे IIT झाल्यानंतर तू हे केलं असतंस, ते केलं असतं, साहजिक वाटतं. म्हटलं मी हे केलं असतं ते केलं असतं म्हणण्यापेक्षा मी काय करून दाखवलं ह्याला मी जास्त महत्त्व देतो. बरोबर. आज माझ्या आयुष्यातून मी मनी फॅक्टर बाजूला केलेला आहे. कुठची गोष्ट करायची ती पैसे मिळवण्यास खूप केलं मी ते. बरोबर. आयुष्यभर पैसे कमवले. आता ती गरज इच्छा नाही आहे की राहिली. नाही म्हणण्याची गरज नाही राहिलेली. पण खरं तर कित्येक लोकांची गरज नसली सुद्धा इच्छा मात्र असतेच. दॅट्स ओके, इट्स अ पर्सनल चॉईस. त्याचा तुम्ही वापर काय करताय, बरोबर. तुमच्या वेळेचा, तुमच्या ज्ञानाचा आणि तुमच्या पैशाचा सुद्धा. हो. स्वतःचं आयुष्य संपन्न कसं कराल हे मला माझ्या घरातच त्याचं ज्ञान मिळालेलं आहे, माझ्या आईकडनं, माझ्या वडिलांकडनं, आपल्या आजूबाजूच्या माणसांकडनं. बरोबर. हे त्यांचे मी ऋण कधीच फेडू शकत नाही. बरोबर आहे. पण त्यांच्याकडनं मी जी अजून एक गोष्ट शिकलो की हुएवर इज युअर मेंटर, तुमचा मार्गदर्शक, यू कॅन नेव्हर से थँक यू टू हिम. जर का तुम्हाला त्यांचे आभार मानायचे असतील, यू मेंटर समवन एल्स. वा, ग्रेट. तुम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यांचं आयुष्य चांगलं करण्यासाठी करा. बरोबर. मी काय फार मोठं करतोय अजिबात नाही. माझ्या परीने मी प्रयत्न करतोय आणि त्याचा जेव्हा मला लोकांना उपयोग होताना दिसतो, काहीतरी आपण चांगलं करतोय ह्याची एक जाणीव येते. हो. बरोबर. आणि तेच मला रात्री शांतपणे झोपायला मदत करतं. लाईफला एक खूप मोठा पर्पज मिळाल्यासारखं झालं असेल तुला. ऍक्च्युली यस. बरोबर. कारण असं फ्रीमध्ये कोणी कन्सल्टेशन म्हणजे जे करिअर गायडन्स म्हणतोय असं कोणी नाही देत. मी त्याला फ्री नाही म्हणणार. ती परत त्याचा मोबदला सुद्धा मला मिळतोय. तो पैशातच मोजायला पाहिजे का त्याच्या ज्याला आपण मेंटल सॅटिस्फॅक्शन म्हणू त्याला मिळायला पाहिजे. मोबदला हा तुम्हाला मिळतोच मिळतो. राईट. मोजायचे मापदंड फक्त वेगळे असतात. बरोबर आहे. आणि मला ना खरोखर आनंद वाटतो की मी हे असं काहीतरी करू शकतो. तो मी पैशात मोजूच शकत नाही. अफाट. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून ऍक्च्युली. म्हणजे हे ज्या सगळ्या किस्से तर आहेतच, पण हे जे सगळ्यात शेवटी तू तुझं आयुष्याचं सार सांगतोयस ना, हे तर म्हणजे अफाटच वाटलं मला. खूपच छान. आय विल ॲड वन मोर थिंग टू दिस. 2021 मध्ये मला कोविड झाला आणि आय वॉज इन अ सच अ स्टेट की 2 महिने जगाने माझी काळजी घेतली. तोपर्यंत माझा ॲटिट्यूड होता की सगळ्यात मला स्वतःला इन्व्हॉल्व करायला आवडायचं, की मी म्हणतो असं करा तसं करा. त्या 2 महिन्यांनी मला काय शिकवलं असेल की आपल्याशिवाय सुद्धा जग चालू शकतं. बरोबर. आणि ते जग तुमची काळजी घेतं आणि इट वॉज अ बिग रिलीफ.
आज ज्यावेळी मी मागे वळून बघतो की त्याच्यामुळे मला काय मिळालं असेल, मला एक नवीन जन्म मिळाला आहे. हो सो नाव दिस इज माय सेकंड लाईफ हम्म. and I'm using it only for something what I can kind of pay back, बरोबर आहे. give back to the society. हम्म, हम्म. माझी त्याच्यात अपेक्षा काहीच नाही हम्म, आणि ऑटोमॅटिकली मिळतंच आहे, तुम्हाला मिळतं. हम्म. तुम्ही जे करा, इट इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की व्हॉट एव्हर गोज अराउंड कम्स अराउंड. बरोबर आहे. तुम्ही चांगलं करा, ते गोल फिरून तुमच्याकडे येणारच आहे. तुम्ही हम्म. वाईट करा, गोल फिरून तुमच्याकडे येणारच आहे. हम्म, मी भले पास्ट लाईफमध्ये माझ्या बाबतीत काय काय अनुभव आले ते सुद्धा त्या पुस्तकात लिहिले. हम्म. पण मला दुसरा माझा एक फर्म बिलीफ आहे, तुम्ही ह्या जन्मात जे करता तुम्ही इथेच कम्प्लीट करून जाता. हम्म. बरोबर. चांगलं करा, तुम्ही चांगलेपणाने जा. हम्म. बरोबर आहे. लाईफ इज अ डेली एक्सपेरिमेंट हम्म. आणि तो तसाच उपभोगला पाहिजे. जास्त प्लॅनिंग करून खूप केलं प्लॅनिंग मी. बरोबर. हम्म. आता मस्त. सुद्धा माझे बऱ्याच वेळा काही जणांशी वाद होतात, नाही असं नाही. हा हा कारण मी ज्या NGO मध्ये काम करतो तिथे काही लोकांशी वाद होतात की नाही हे काम असं करा. हा. कारण एकच असतं की त्यांना मी काहीतरी सिस्टम द्यायचा प्रयत्न करतो. बरोबर. लोकांना चौकटीत अडकायला आवडत नाही. हम्म. एक ते फॅक्ट आहे. NGO मध्ये काय काम करता तुम्ही? ओके, त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर असं मी म्हणेन की पुण्यापासून 60 किलोमीटर साऊथला भोर म्हणून एक गाव आहे, हम्म. मोठं शहर आहे. हम्म. त्याच्या आसपास ज्या रुरल एरियाज आहेत आम्ही तिथे काम करतो. हम्म. तिथल्या 17 शाळांमधल्या मुलींसाठी, हम्म. वयात आलेल्या मुलींसाठी हम्म. आम्ही आमच्या ट्रस्टतर्फे सॅनिटरी पॅड्स पुरवतो. हम्म. त्यात 2 गोष्टी करतो. एक तर त्या शाळेतल्या शिक्षिकांना आम्ही तयार केलं हम्म. की हे तुम्हाला मुलींना शिकवायला पाहिजे. बरोबर. स्वतःचं हायजीन कसं सांभाळाल, हम्म. त्याच्यासाठी जी साधनं पाहिजेत. हम्म. सॅनिटरी पॅड साधं गोष्ट आहे. हो. आणि आज एक पुरुष असून सुद्धा मला ह्या विषयावर बोलायला अगदी मोकळेपणा वाटतो बरोबर. की बाबा ह्याची गरज काय, हम्म. काय कराल, कसं वापराल, स्वतःचं आरोग्य कसं सांभाळाल, बेसिक बरोबर. गोष्टी. हम्म. ह्या वर्षी आम्ही त्याच्या एक स्टेप पुढे जातोय. तो एक भाग सांभाळला. हम्म. आता त्या बऱ्याच शाळांच्या आजूबाजूला चांगली जागा आहे. भोरच्या बाजूला एक मोठं धरण आहे हम्म. आणि या धरणामुळे तिथे पाण्याचा प्रॉब्लेम नाहीये. हम्म. पण तिथल्या पाण्यामध्ये वॉटरबॉर्न डिसीजेस भरपूर आहेत. ओ अच्छा. लोकांना जंत पोटात, ओ. हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे. हम्म. सो आता ह्या वर्षी आम्ही तिकडे दुसरा प्रकल्प जो राबवतोय तो तिथे 3 शाळा निवडल्यात. हम्म. त्यांना सोलार बेस्ड वॉटर प्युरिफिकेशन प्लांट्स लावून देतोय. हम्म. सोलार का, रिन्युएबल एनर्जी, बरोबर. ग्रीन एनर्जी, हम्म. जो आजचा हॉट टॉपिक आहे Right. जगामध्ये. हो. आज भारतावर जी वेळ आली, आपण सगळं क्रूड ऑइल आयात करतो, त्याच्यामुळे जे काही पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेत वगैरे वगैरे, हम्म. ते न करता सूर्याचा प्रकाश मिळतोच आपल्याला, हो. फुकट मिळतोय, बरोबर आहे. वापरा ना. हम्म. सो त्याला जी पॉवर लागते तो प्लांट चालवायला ती सोलार एनर्जी वापरली जाणार. तो प्लांट आणि तो एक प्रकल्प होतोय. हम्म. त्याचबरोबर तिथल्या 2 शाळा अशा आहेत त्या भागामध्ये ज्या एक आहे मुकबधीर शाळा, हम्म. दुसरी आहे दिव्यांगांसाठी शाळा. हम्म. त्या शाळांना आम्ही सोलार पॉवर प्लांट लावून देतोय इलेक्ट्रिसिटीसाठी. हम्म. म्हणजे त्यांचे जे महिन्याचं इलेक्ट्रिकचं बिल आहे ते हम्म. कमी होईल आणि तोच पैसा त्या शाळा दुसऱ्या चांगल्या कामासाठी वापरू शकतील. बरोबर. ओके. सो ग्रेट.